छावा छावा आणि छावा सध्या देशभरात छावाचीच हवा आहे। त्यातच महाराष्ट्रात तर छावाने रेकॉर्ड तोड कमाई केली आहे। छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम जागतिक पातळीवर जावा या उद्देशाने बनवलेला हा मूव्ही खरंच यशस्वी ठरलाय। यातल्या अनेक दमदार आणि भावनिक सीन्समुळे प्रेक्षकांनी छावाला अक्षरशः डोक्यावर घेतलंय। यात अजून एक गोष्ट हायलाइट करण्यासारखी ती म्हणजे शंभूराजे आणि महाराणी येसूबाई म्हणजेच विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री। शंभूराजांच्या प्रिय पत्नी येसूबाई यांच्यासोबतचे अनेक प्रेमळ सीन्सही चित्रपटात दिसले। अनेकांना माहिती असेलच की छत्रपती शिवाजी महाराजांची 8 लग्न झाली होती, पण शंभूराजांचं एकच लग्न झालं होतं असं आपल्याला वाटतं। पण मुळात त्यांची 2 लग्न झाल्याचे उल्लेख काही बखरींमध्ये आहेत आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव महाराणी दुर्गाबाई असं सांगण्यात येतं। नुकतीच आमच्या मोगलाई आणि पेशवाई या व्हायरल मेसेजवर बनवलेल्या व्हिडिओवर एक कमेंट आली होती, ती म्हणजे दुर्गाबाई यांची माहिती सांगा। त्यात दुर्गाबाई म्हणजे शंभूराजेंच्या द्वितीय पत्नी। चित्रपटात त्यांचा उल्लेख कुठेच नाही, पण त्या कोण होत्या? शंभूराजेंशी त्यांचा विवाह कधी झाला? शंभूराजेंच्या आयुष्यात त्यांचं स्थान काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर शंभूराजे आणि येसूबाई यांचा विवाह जवळपास 1665 साली झाल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात। दोघांच्या वयात 1 वर्षाचं अंतर। त्या दाभोळ प्रांतातल्या शिर्के घराण्यातल्या होत्या। त्यांचे वडील पिळाजीराव शिर्के स्वराज्यात दाखल झाले होते। हे शंभूराजेंचं प्रथम लग्न। यानंतर त्याच्या 10 वर्षांनी म्हणजे 1675 साली त्यांनी दुसरं लग्न केल्याचे उल्लेख सापडतात। हे लग्न जाधव घराण्यातल्या दुर्गाबाई यांच्याशी झालं होतं। याची सगळी माहिती लखुजी राजे यांचे हयात असलेले वंशज राजे नरेश जाधवराव यांनीही दिली आहे। जाधव घराण्यातील सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे लखुजी राजे जाधव आणि त्यांच्या मुलांची आणि नातूची झालेली निर्घृण हत्या। याच लखुजी राजे यांचे पुत्र दत्ताजीराव यांचे पुत्र राजे रुस्तुमराव उर्फ रत्नोजी, याच रत्नोजी यांची कन्या म्हणजेच दुर्गाबाई यांचे 3 बंधू असल्याचे उल्लेख मिळतात। ते म्हणजे रायभानराजे जवळखेडकर, सुभानजीराजे उमरतकर आणि लखुजीराजे तृतीय। मुळात हे जाधवच, पण जहागिरीमुळे त्यांना जवळखेडकर किंवा उमरतकर अशा पदव्या मिळाल्या। औरंगजेबाच्या दरबारात 2 हिंदू इतिहासकार होते, त्यांना अखबारी असं म्हणतात। एक म्हणजे भीमसेन सक्सेना आणि दुसरे म्हणजे ईश्वरदास नागर। यातल्या भीमसेन सक्सेना यांनी आपल्या साहित्यात अनेक ठिकाणी महाराणी दुर्गाबाई यांचा उल्लेख केलाय। तसंच समग्र सेतुमाधवराव पगडी या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्या विवाहाचे उल्लेख आहेत। पण इथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की भीमसेन सक्सेना यांनी शंभूराजेंच्या लग्नाचे उल्लेख दिलेत, पण हे लग्न कोणाशी झालं आणि त्या मुलीचं नाव काय होतं याची माहिती सक्सेना देत नाहीत। त्याचं झालं असं की राजे लखुजीराव जाधव यांचे ज्येष्ठ पुत्र दत्ताजीराव यांचे द्वितीय पुत्र ठाकोरजी हे मुघलांच्या चाकरीत नाशिकचे ठाणेदार होते। सालदेरीच्या मोहिमेच्या वेळी ठाकोरजी यांनी शिवरायांचा हवा तसा प्रतिकार केला नाही, त्यामुळे मुघल सुभेदार बहादूर खान आणि त्यांच्यात वाद झाले। त्यामुळे ठाकोरजी आणि त्यांचे पुतणे शिवरायांना येऊन मिळाले, त्यामुळे त्यांची मनसब आणि जहागीर काढून जगदेवराव जाधवांना देण्यात आली। ही घटना साधारण 1672 ची। ठाकोरजी यांच्या पुतण्यांपैकी एक म्हणजे रुस्तुमराव म्हणजे रत्नोजी यांच्या मुलीची म्हणजेच दुर्गाबाई यांचा विवाह शंभूराजांसोबत करण्याचं शिवरायांनी ठरवलं। साधारण 1675 दरम्यान शंभूराजे आणि दुर्गाबाई यांचा विवाह झाला होता। छत्रपती ताराराणी यांच्या एका सनदेतही राणी दुर्गाबाई या शंभूराजेंच्या पत्नी होत्या असा उल्लेख आहे। छत्रपती शिवाजीराजे दुसरे यांच्याकडून गिरजोजी यादव यांना ही सनद देण्यात आली होती। यामध्ये मातोश्री दुर्गाबाई साहेब तांबऱ्याचे निर्बंधित दौलताबादेस होती। याशिवाय अजूनही काही उल्लेख मिळतात। सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या एका पत्रात दुर्गाबाई यांचा उल्लेख आहे। इतिहासकार वासी बेंद्रे यांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रात दुर्गाबाई साहेब या त्यांच्या पत्नी होत्या असा उल्लेख केलेला आढळतो। दरम्यान 1678 ला छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर होते। यावेळी स्वराज्यावर मोगलांनी आक्रमण करू नये आणि शंभूराजे आणि कारभारी यांच्यात वादाची ठिणगी पडू नये यासाठी शिवरायांनी मांडलेल्या राजकारणाच्या गनिमी काव्यातील भाग म्हणून शंभूराजे 1678 साली दिलेर खानाला जाऊन मिळाले। वासी बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी आणि जयसिंगराव पवार असे काही इतिहासकार मात्र याला दुजोरा देत नाहीत। त्यांच्या मते हा शिवरायांच्या गनिमी काव्याचा भाग नव्हता, तर शंभूराजे रायगडावरील गृहकलह आणि मंत्रिमंडळासोबत असलेला बेबनाव यामुळे दिलेर खानच्या गोटात गेले होते। याच वेळी त्यांच्यासोबत महाराणी दुर्गाबाई आणि शंभूराजेंच्या बहीण राणू अक्कासाहेब होत्या।
विशेष म्हणजे त्यावेळी दुर्गाबाई गरोदर होत्या, नंतर त्यांना एक कन्या झाली, तिचं नाव कमळजा ठेवण्यात आलं। या तिघी मुघलांकडे अखेरपर्यंत कैदेत अडकून राहिल्या होत्या। याचा उल्लेख आपल्या 91 कलमी बखर, चिटणीस बखर, बसातीन उस सलातीन, मासिरे आलमगिरी यामध्ये आलाय। काही इतिहासकार मात्र हे खरं मानत नाही। त्यांच्या मते शंभूराजे एकटेच दिलेर खानकडे गेले होते। एकंदरीत संदर्भानुसार संभाजी महाराजांच्या दोन्ही पत्नी म्हणजे येसुबाई आणि दुर्गाबाई दोघी मुघलांच्या कैदेत होत्या। मुघलांच्या कैदेतून आधी शाहू महाराज सुटले। यासोबतच छत्रपती शाहू महाराज यांनी बाळाजी विश्वनाथ यांना दिल्लीच्या बादशहाकडून कोणत्या सनदा घ्यायच्या आहेत याची यादी पाठवली होती। यातील एक मुख्य कलम म्हणजे मातोश्री व मदन सिंग देखील व दुर्गाबाई, जानकीबाई व सेवक लोक मागवून घेणे। यात दुर्गाबाई यांचा स्पष्ट उल्लेख आहे। मात्र स्वराज्यात आल्यानंतर त्यांच्याविषयीची कोणतीही माहिती आपल्याला मिळत नाही। 1684 साली दुर्गाबाई आणि शंभूराजेंच्या बहिणीला सोडवण्यासाठी मराठ्यांकडून हल्ले होत असल्यामुळे औरंगजेबाने त्यांना दौलताबाद किल्ल्यावरून बहादूरगडावर हलवलं होतं असं दिसतं। कारण त्यावेळी शंभूराजेंच्या 2 बायका आणि एक मुलगी ताब्यात घेतल्याची सही शिक्क्याची पोचपावती बहादूरगडाचा किल्लेदार अब्दुल रहमान यांनी औरंगजेबाला पाठवली होती। आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांवर 3 इतिहासकारांनी सर्वात सखोल रिसर्च करून त्यांचा इतिहास मांडलाय। ते म्हणजे डॉक्टर कमल गोखले, वासी बेंद्रे आणि सदाशिव शिवदे। याशिवाय जयसिंगराव पवार यांनीही शंभूराजेंवर बरंच संशोधन केलंय। या सर्वांनी आपल्या साहित्यात दुर्गाबाई यांचा उल्लेख केलाय हे विशेष। इथे लखुजीराव जाधवराव यांचे वंशज आणि उमरद रुसूमचे देशमुख असलेल्या राजे नरेश जाधवराव यांनी आणखी एक गोष्ट नमूद करून ठेवली आहे, ती म्हणजे छत्रपती संभाजी राजे यांच्या आणखी एक म्हणजे तृतीय पत्नी होत्या आणि त्यांचं नाव राणी चंपावती साहेब असं होतं आणि त्या राजपूत जाधव घराण्यातल्या होत्या असं जाधवराव यांनी नमूद केलंय। याशिवाय याचा संशोधन पेपर सुद्धा त्यांनी जाहीर केल्याचं सांगितलंय, पण याचा उल्लेख मूळ साहित्यात आपल्याला कुठेच मिळत नाही। मुळात इतिहासात आपण जितके आज जातो तितक्या नवनवीन गोष्टी आपल्याला सापडत जातात। शंभूराजांच्या आयुष्याशी निगडीत संपूर्ण इतिहास आज विविध स्वरूपातून आपल्या समोर आलाय। इतिहासकारांनी तसा दुर्गाबाईंचा उल्लेख केलाय, पण हे सत्य की मिथ्य या संभ्रमात आजही आपण अडकलेलेच आहोत। अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।